सगळ्या वनराईची, शाही टाकावी सगळ्या समुद्राची, आणि माझ्यासारख्या माणसानं लिहायला बसावं मामाचं चरित्र कधीच पूर्ण होणार नाही देवा, कधीच. मामाचं फार मोठं चरित्र आहे देवा. एवढं मोठं चरित्र मी सांगू शकत नाही, कारण काजव्यानं सूर्याभोवती काय चमकावं, काय चमकावं काजव्यानं. ऐका देवा, मामाचं चरित्र फार मोठं आहे. कितीतरी दिवस सांगितलं तरी समजायचं नाही किती लोकांचा उद्धार केला. एक दिवशी मामा राधानगरीत आले पोतदाराच्या घरी. अनेक भक्त मामाला भेटायला यायची देवा. कोणी तांदूळ आणायचं, कोणी गुळ आणायचं, कोणी फळे आणायचं. मामा फक्त त्याला उजवा हात लावायचे आणि भक्तांना वाटायला सांगायचे. त्याच राधानगरीमध्ये नरथोड्यात ऐका, एक तुकाराम हळदे नावाचा मनुष्य होता. तो सगळं पाहत होता. मामा प्रत्येक पदार्थाला हात लावतात आणि भक्ताला वाटा म्हणताय. एक जणांना गुळाची ढेप आणली. ढेप मामानं त्या गुळाच्या ढेपेला उजवा हात लावला देवा आणि सांगितलं म्हणजे वाटा भक्तांना. तुकाराम हळदीच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे ढेप तर एवढीच आहे. मामा म्हणतात सगळ्या भक्तांना वाटा कशी पुरेल. तुकाराम हळदेला वाटलं मामाची सत्व परीक्षा घ्यायची. महाराज या जगाच्या पाठीवरती अजून जन्माला यायचंय, माझ्या मामाची परीक्षा घेणार. एवढं सोपं नाही देवा. तुकाराम हळदेला वाटलं मामाची परीक्षा घ्यावी. तुकाराम हळदेनं गुळ वाटायला घेतला महाराज भक्तांना. एवढी मोठी भक्त आहे तुकाराम हळदे म्हणतो आता मात्र मला मामाची परीक्षा घ्यायची. गुळाचे मोठे तुकडे केले देवा. आता बघतो म्हणला गुळ कसा पुरतो एवढ्या लोकांना. मामाचा शब्द खोटा करतो. वाटून वाटून दमला तरी गुळ शिल्लक राहिला. आणि मामा तुकारामाकडे पाहतात आणि सांगतात, ए तुकारामा संपली का ढेप. महाराज त्या तुकाराम हळदीला चक्कर झाली जाग्यावरती. कुणाची सत्व परीक्षा घ्यायला निघाला होता दादा. ऐका, मामाची सत्व परीक्षा घ्यायला कधी जाऊ नका. आज या ठिकाणी कीर्तनासाठी मला तुम्ही गावकऱ्यांनी बोलवलं देऊ. फार मोठं मामाचं चरित्र आहे. एक आणि दोन शब्दात मांडता येणार नाही, 2 तासात सांगता येणार नाही. फार मोठी लीला केली माझ्या आदमापूरच्या राजाने. फार मोठी लीला. जगाच्या पाठीवरती एकदा आदमापूरला जा आणि त्या राजाचं दर्शन घेऊन या. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकदा आदमापूरच्या राजाला पहा देवा. एकदा आदमापूरच्या राजाला पहा. तुकोबरायाचा अभंग या ठिकाणी घेतला होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेही माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. जीवनातला महालाभ जर प्राप्त करायचा असेल, जीवनामध्ये महालाभ मिळवायचा असेल, तर मुखामध्ये सदैव देवाच्या नावाला नाव आलं पाहिजे. संतांच्या नावाला तुटी कधीच नाही पडली पाहिजे. आम्हाला आमच्या जीवनाचा महालाभ जर प्राप्त करायचा असेल तर सद्गुरू बाळूमामाशिवाय पर्याय नाही. एकदा महाराजांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि जीवनाचा महालाभ मिळवून. महाराज मला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं. मी या मार्कळवाडी पूर्ण गावाचा आभार या ठिकाणी मानतो. आयोजक असतील, नियोजक असतील, आमचे बघा नंबर 4 चे कारभारी, त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. कीर्तनाची सेवा करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे दोन्ही गायक तुकाराम गोगरे महाराज असतील, त्याचबरोबर आमचे भीमा दादा असतील, अतिशय गोड गायन केले. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. कीर्तनाची साथ करण्यासाठी निर्जीव कातळ्यावरती सजीव थाप पडल्यावरती सजीव कातळी सुद्धा डोलतात. हे सामर्थ्य आमच्या विशाल दादामध्ये देवा. टाळ्या वाजवा दादासाठी. काय गोड पकवान वाजवणार. आमच्या हार्मोनियम वाजवणारे काका, विना घेणारे मार्कड महाराज दादा, फार तुम्ही चांगली साथ दिली आहे का. सर्व टाळकरी वाळकरी माळकरी गायक वादक सगळे मामाचे सेवक, सगळे सेवक महाराज. कारण सगळ्यात मोठं योगदान मामाच्या सेवकांचं आहे. सगळ्यात मोठं योगदान मामाच्या सेवकांचं आहे. त्याचबरोबर आमचे विनयकरी दादा असतील, सगळे आयोजक नियोजक सगळ्यांनी अतिशय गोड या ठिकाणी कीर्तनाची सेवा करायचा योग माझ्यावरती आला. सगळ्यांचा आभार मानतो. सावश्रेष्ठी मोले दादा तुमचेही आभार मानतो. निश्चित रूपाने महाराज एकदा मामाच्या चरणावरती आल्यावरती आमच्या जीवनाचं सोनं होतं. हे मामाचं चरित्र आम्हाला समजून जातं. मी तोडकं मोडकं तुमच्या चरणावरती मांडलं देवा. फक्त आणि फक्त मामाची कृपा आहे. एकदाच मामाच्या तळावरती कीर्तन केलं देवा, एकदाच. पण आज एवढी मोठी कृपा या आदमापूरची राजाची माझ्यावरती झाली. 2 दिवसाला मला जावं लागतं कीर्तनाला बघायला. एवढी मोठी कृपा या मामांची. फार मोठा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देवा, म्हणून एकदा महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. एकदा त्यांचा भंडारा कपाळाला लावून बघा.
जीवनाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर